रोहितची पॅन्ट फाटल्या, कॉल पडलाय आणि मी बसलो तो ड्रिप करत. सुंदर असं इनलाईनचं टिबक केलेलं आहे. कॉल आलेला आहे नरसिंहगाव लांडगेवाडी. आणि सकाळी भाडोत्र्यांना पाणी नव्हतं आणि आता इनलाईननं चालू करून पाण्याचा व्यवस्थित गार्डनला ते पुरवठा केला आहे. बंगल्यावर भाडोत्री आहेत त्यांना पाणी लागतं आहे, टेन्शन. तिथं रिसॉर्टला पाणी लागतं आहे, ऑफिसला प्यायला लागतं या. आणि या बाजूला शाळा आहे, शाळेला पाणी लागतं या. खाली इथं भाडोत्री राहिलेले आहेत त्यांनाही पाणी लागतं. आणि प्रत्येकजण चुकीचा कॉक मारतं आहे. चुकीचा कॉक मारला की डोक्याला टेन्शन येतं आहे, उपसतं आहे कुठं तर. आणि सकाळने चांगलं त्याच असा कॉक बसवून घेतला. साप वाचवला पाहिजे, साप वाचवण्यासाठी जातोय पहा. हे तर नुसती धुळला काढतात मित्रांनो. सारखा यांचा धुळला बघा, तुम्हाला दाखवला आहे. शेजारी आहे, काय बोलायला येत नाही बघा. हा धुळला व्हिडिओद्वारे पण दिसतोय, काय बोलायला येत नाही. गेट बंद केलंय, कुलूप तोडलंय, चावी नाही. रोहित आलाय ना अथर्वला. आहे तू येणार आहेस काय अथर्व? हे साप पकडायला येणार आहेस काय? ए बोलन झालाय आता. तो रुसलेला आहे. त्याचा पप्पावर सुट्टी काढून तो पण निवांत. घेतो तुला बटन काढा, तुम्हाला ते चावणार आहे. नाही पडेल नाही, पडेल ना आता आली इकडे. पडेल ना आता आली. आता आले तिथं लक्ष आहे का? तिकडे झाड होतं नाही, पहिले सीताफळ झाड आहे, तिथनं आज इकडे शिरलंय. लय लांब आहे, निनाटीच आहे. तोंड पुढे जा, टोचा जाम आहे ना. हे जाम आहे. लोक सोडू गो निनाटी चौकी का चुकीच्या पद्धतीने धरली पोच असते बघा. आपल्याला नसती ना. हो का भरणी बिरणी एखाद्या आहे का ती बाटली आहे? ठीक आहे. मला क्वालिटी आहे म्हणून बरं. मग तीच म्हटलंय तुम्हाला, तोच आहे. नंबरावर उद्या त्याला विचारायला होतं बँकेत. पासबुक हरवलं म्हणून सांगून पुन्हा पासबुक निघते त्या नंबरावर. ए आर भरणी बिरणी आहे का पोते एखादं? तुमच्याही लागतं फक्त आर दिला गेले 10 मिनिटात पासबुक टाकून गेलं लय पळते. तो आल्यावर मग हे कर. किती पाहिजे डोकं त्यांना धरायचं ना. म्हणावं माझ्या नावावर पाठवतो, रोख पैसे म्हणावं. इथं धरा शपथ. जसं शेपट धर काय धराव शपथ. मी सांगतोय धरा. खाली धरा तुम्ही ओढून पुढं धरा, तू उडून जाईल. निसरते म्हणून भिऊ नको. नाही विचार नाही सर. निसरते म्हणून भिऊ नको म्हटलं.
मोड आले माझं इथं भेटी आलो की आणि बंडल काढायला लागणार बरं झालं नाही तर. होय आणलं काय? ये तो आते रे आता काय आहे ते? मित्रांनो हा नाक तोडतोय मोठा गैरसमज आहे या सापाविषयी. हा तर वाईन नाही ज्याच्यामध्ये निमविषारी साप येतोय. बांबू नरसिंह गाव म्हणून आहे तिथं बांबूचं दुकान आहे आणि त्या जागेला हा आलेला होता आणि हा साप प्रामुख्यानं पिल्ली देतोय. अंडी न घालणारा हिरवळ ठिकाणी राहणारा याच्याविषयी गैरसमज आहे की हा डोकं फोडतोय नाक तोडतोय. आमच्या भागात त्याला लोक ननाटी म्हणतात. महाराष्ट्रात कमेंट कोणी करू नका. ज्या त्या भागानुसार ज्या त्या सापाची नावं वेगवेगळे आहेत आणि हा खरोखर गरीब साप आहे आणि दुर्लभ होत चाललेला आहे की याच्यापासून किडा मुंगी त्याला देवानं सिस्टीम कसली दिलेली आहे बघा. हे टोकदार जे त्याचं शरीर आहे ते कशासाठी आहे की चिमणींची पिल्ली कोट्यामध्ये तोंड घालून खाण्यासाठी. हा लहान मुलाला चावला तर हा निमविषारी जातीमध्ये साप येतोय. माणसाला चावला तर याचा काहीही परिणाम होत नाही आणि कोणीही भिवू नका. हा नाक फिक काय तोडत नाही कारण हा बघा तिथनं येऊन त्यानं चावायचं म्हटलं असतं तर तो माझ्या नाकाच्या जवळ आहे राईट. चावला असताना गैरसमज आहे तो चावण्यासाठी अग्रेसिव्ह झालाय मला. आलं लक्षात? तो चावण्यासाठी झाला. आणि मित्रांनो काय नाव मालक तुमचं? संतोष साळुंके म्हणून आहेत नरसिंहगाव. त्यांचंही बांबूचं दुकान आहे मित्रांनो. द्राक्ष बागेला लागणारे ज्या काट्या आहेत त्या आणून ठेवलेल्या असतात. तिथं लेबर असतील तर या मालकांनी स्वच्छता राखलेली आहे. यांचा काय दोष नाही. बाहेरून बेळगाव जंगलातून हे चिवाटी येते आणि त्या चिवाटीतून विषारी साप येण्याचे बरेचसे चान्सेस आहेत. लेबर लोक किंवा या मालकांनी पण चांगली छान आणि सुंदर घेतलेली दक्षता आहे आणि सर्पमित्राला बोलवून त्यांनी या सापाचा प्राण वाचवला. आणि हे ग्रामस्थ आहे तिथले त्यांचा सरपंच माजी सरपंच आहेत. त्यांचं पण मी शतशः अभिनंदन करतो. प्रत्येकाने असा साप वाचवला पाहिजे. अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि थोड्याच वेळा त्याला आपण पॅक करू. कुठं आहे बघण्या हातात पाहिजे मला वाटतं खाली असतं. त्याचे जे तोंड आहे ना ते आपटून घेतो. तोंड आहे ना त्याचं भरणीत आपटून घेत. टोपण नाही त्याला टप्पन नाही खरं ते नाही काय किती सुंदर साप आहे बघा. परमेश्वरानं जे काय केलेलं आहे ते एकदम सुंदर केलेलं आहे. हे द्या पडतंय का कशी हो का सरपंच साहेब? मागल्या बाजूला हे आहे काय आहे पट्टा वेगळा आहे. आलं लक्षात? हो यामुळं लोक भेटतात. त्याचं ते टोक बघा कसलं आहे. आलं लक्षात? आणि झाडावर हा फास्ट जातोय. झाड जे आहे ना त्याच्यावर एकदम फास्ट जातोय ठापीवरनं. हे बाळा तो नाही बाळ नाही भेट. रोज बाळ आमच्या जवळच आहे. हा गाव आहे तो धर म्हटलं तर ह्याला धरी. आलं सरपंच साहेब लक्षात? हिरवा आहे बिनविषारी साप आहे. याच्यापासून धोका नाही. जे हिरवं जिथं आता ते सीताफळ किंवा गार्डन आहे दुर्लभ होत चालले. हे साप पाहिजे आपल्याला. लोकांना सापांची ओळख झाली. भैया त्याला बोल कोण तर पाडायचं त्याच्यावर ठीक आहे बोललं टोचा मारायचं साप ती जी जात आहे ज्याला इंग्लिशमध्ये वाईन म्हणतात मराठीत हरणटोळ नावाने ओळखला जातोय. हा साप खरोखर मित्रांनो चांगला आहे आणि याच्यापासून कधी कुणाला धोका नाही आहे आणि अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि झाडावर हा फास्ट जातोय. चला जेव कसा जातोय बघा ये जवळ आणि याचा झाडाचे मिक्स होतोय कलर आणि हा कळत नाही बघा कसा गेला याच्यात आणि लुप्त होईल मित्रांनो. आणि सुंदर असं कीटक आहे तिथं. तुम्हाला मी पर्यावरण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्पमित्र माझाच इथं फॉर्म हाऊस आहे. खाली भाडोत्री आहेत आणि हे भाडोत्री पण धाडशी आहेत. सापाला मारत नाही. त्यांना सापाचं कळतं आणि सुंदर असा तो साप. आता मला हुडकायचा म्हटलं तरी तो सापडणार नाही. प्रत्येकाने साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.